नमस्कार. आज आपण बनवूया रस्सा वडी. त्यासाठी मी रश्श्याला मसाला काढलेला आहे. कोथिंबीर, लसूण, तांदूळ, खोबरे आणि कांदा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण वडी बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि त्यावर चवीनुसार मीठ, थोडीशी लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून त्या बेसन पिठाला छान असे मिक्स करून घेणार आहोत. जसे आपण भजी बनवण्यासाठी बेसन पीठ कालून घेतो त्याप्रमाणे आपण ते बेसन पीठ त्यात कालून घेणार आहोत. बेसन पीठ कालून झाल्यानंतर आपण त्या बेसनाला कढवून घेणार आहोत. त्यासाठी मी येथे 1-2 पळ्या तेल घालून तेलाला छान असे गरम होऊ दिले. त्यानंतर मी त्यामध्ये मोहरी फोडणीला घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये बेसन पीठ कालवले होते ते घालून घेणार आहोत आणि त्यावर आणखीन थोडे पाणी घालून घेणार आहोत आणि गॅस मीडियम ठेवून त्या पिठाला आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत आणि आपण त्या पिठाचे बेसन बनवणार आहोत. या ठिकाणी आपण ते बेसन कढवत असताना गॅस मीडियमच ठेवलेला आहे. आता या ठिकाणी आपले बेसन बनून झालेले आहे. त्यानंतर मी येथे एका प्लेटीला तेल लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जे बेसन कढवलेले आहे ते त्यात घालून त्याला आपण थापून घेणार आहोत. आता या ठिकाणी ते गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, पण आपण हाताला थोडेसे तेल लावून त्या पिठाला छान असे थापून घेणार आहोत. त्यानंतर आपण ते गरम असतानाच त्याला कापून घेणार आहोत आणि त्याचे बारीक बारीक असे काप आपण करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ते बेसन पीठ थंड करण्यासाठी ठेवू आणि आपण तोपर्यंत रश्श्याला फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी येथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 4-5 पळ्या तेल घालून घेतलेले आहे आणि तेल छान असे गरम झाल्यानंतर आपण जो मसाला काढलेला आहे त्याची पाणी टाकून मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ते आपण त्यामध्ये घालून त्याला छान असे परतवून घेणार आहोत. त्यानंतर मी त्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धनेपूड आणि हळदीचा वापर केलेला आहे. यानंतर आपण त्यामध्ये हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर त्यावर थोडेसे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि आपण त्या मसाल्यांना छान असे एकजीव करून घेणार आहोत. मसाला आपला परतवत असताना आपण गॅस मीडियमच ठेवणार आहोत आणि त्या मसाल्याला छान असे तेल सुटेपर्यंत आपण परतवत राहणार आहोत. आता या ठिकाणी आपल्या त्या मसाल्याला छान असे तेल देखील सुटलेले आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि गॅस मोठा करून आपण त्या रश्श्याला एक उकळी काढून घेणार आहोत आणि आता पाणी घालून झाल्यानंतर आपण त्याला छान असे हलवून घेऊ आणि त्या रश्श्याला छान अशी एक उकळी काढून घेऊ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता या ठिकाणी त्या रश्श्याला छान अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण गॅस मीडियम करणार आहोत. आणखीन 5-1 मिनटं आपण तो रस्सा त्यावर ठेवणार आहोत. त्यानंतर 5 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून बघू. आता या ठिकाणी आपला रस्सा बनून तयार झालेला आहे. जास्त घट्टही नाही आणि पातळही झालेला नाही आणि तरी देखील छान आलेले आहे. या ठिकाणी आपल्या वड्या देखील झालेल्या आहे. आता या ठिकाणी आपण जेवणासाठी घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण वाटीमध्ये तो रस्सा टाकून घेणार आहोत आणि गरमागरम आपण खाणार आहोत आणि त्यात आपण ज्या वड्या बनवलेल्या आहे त्या वरून घालून घेणार आहोत. बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.